मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। नीटच्या घोळासंदर्भात राज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पंतप्रधानांना भेटून मुख्यमंत्र्यांनी नीटबाबतचा घोळ सोडवायला हवा असंही राज म्हणाले। काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलल्याची माहिती यावेळी राज ठाकरेंनी दिली। पालकही उपस्थित होते। हे सर्व पालक आज मुख्यमंत्र्यांना भेटले। त्यांना जे सर्व मांडायचं होतं त्यांनी मांडलं आणि ते मांडल्यानंतर मी त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली, म्हटलं काल दुपारी माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझं या विषयावरती बोलणं झालं। मी त्यांना सगळा हा विषय सगळा सांगितला आणि ताबडतोब म्हटलं तुम्ही जरी सुप्रीम कोर्टाने म्हटलं ह्याच्यामध्ये निर्णय दिलेला असला, मी त्यांना हे पण विचारलं, म्हटलं हा देश चालवतंय कोण? सरकार चालवतंय का कोर्ट चालवतायत? कारण ह्या प्रकारचा निर्णय हा सरकारचा निर्णय आहे, सरकारने घ्यायचा आहे। तो घ्यायचा की नाही घ्यायचा हे सरकार बघेल। याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला पडण्याचा काही अधिकार पण नव्हता, काही गरजही नव्हती। म्हणजे या सगळ्या मुलांचा विचार न करता फक्त सुप्रीम कोर्टाला वाटला म्हणून त्यांनी एक निर्णय द्यायचा, असं होऊ नाही शकत। आणि मी या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांच्या कानावरती घातल्यानंतर ते बोलले, मी म्हटलं तुम्ही काहीही करा आणि ह्याच्यामध्ये इंटरव्हेन करा। आणि त्याप्रमाणे ते मला बोलले नाही ना, मी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालतो। मी त्यांना हेही सांगितलं, म्हटलं मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटतोय, म्हटलं देवेंद्रजींना भेटतोय। मी आता देवेंद्रजींना सांगितलंय आणि त्यांच्याशी बोललो, म्हटलं तुम्ही आज ताबडतोब पंतप्रधानांची वेळ घ्या। काहीही काय वाटेल ते झालं तरी म्हटलं पंतप्रधानांची वेळ घेऊन म्हटलं हा सगळा विषय त्यांना समजवा आणि या मुलांना न्याय द्या। मला आता देवेंद्रजींनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजच ते वेळ घेतील। मी म्हटलं यातले एक दोन पालक म्हटलं बरोबर घेऊन जा तिकडे सगळ्या गोष्टी समजवायला, तर तेही ते बोलले मी करतो म्हणून। आणि मला असं वाटतं आज मला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मला कळेल की ते पंतप्रधान कधी भेटतायत। आणि त्याप्रमाणे म्हटलं मी त्यांना हेही सांगितलं, म्हटलं आज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतायत, उद्या म्हटलं विद्यार्थ्यांनी हा विषय हातामध्ये घ्यायला नको, काही त्यांनी बरं वाईट स्वतःचं करून घ्यायला नको। म्हणून म्हटलं पंतप्रधानांनी जर समजा याच्यामध्ये पूर्ण लक्ष घातलं तर हा विषय सुटेल अशी म्हटलं मला आशा आहे, अपेक्षा आहे। त्याप्रमाणे बघू आता ते काय निर्णय घेत आहेत ते। तर आज मुख्यमंत्री मला असं वाटतं की पंतप्रधानांची वेळ घेतील आणि त्याप्रमाणे जाऊन भेटतील। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहे। सागर, एकूणच आपण बघतोय नीटचा घोळ तर निश्चितच आहे। राज ठाकरे देखील सक्रिय झालेले दिसत आहेत। पंतप्रधानांना काल फोन केला, मुख्यमंत्र्यांना काही वेळापूर्वी जाऊन भेटले, काय अधिक माहिती आहे? मृदुला, खरं आहे नीटचा विषय हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असतोय। एका बाजूला सरकारचे मंत्री विनोद तावडे दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसलेले, की आधी ते स्वतः गेले होते आणि आता स्वतः राज ठाकरे यांनी हा मुद्दा पुढाकारांनी पुढे घेतलेला आहे। या संदर्भात राजकीय नेते कुठे ना कुठेतरी या सगळ्या विषयाचं क्रेडिट घेऊ पाहत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होणारा, तो मात्र अद्यापही सुटलेला नाही। आजच्या बैठकीमध्ये काहीतरी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे आणि कोर्टाने देखील कोर्टाच्या पलीकडे जाऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या पलीकडे जाऊन सरकार काही करेल का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद सागर, ही माहिती दिल्याबद्दल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।